देशभरात मतदान होत असलं तरी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यातल्या मतदानाची। राज्यातल्या सर्व 7 लोकसभेच्या जागांसाठी आता मतदानाला सुरुवात झाली। 6 दृश्य आपण पाहतोय। नागपूर, रामटेक, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, भंडारा, गोंदिया सर्व ठिकाणी नागरिकांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवलेला आहे। सकाळपासून मतदान करण्यासाठी एक सजग भारतीय म्हणून हे नागरिक जे आहेत ते मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत। आपले प्रतिनिधी जे आहेत ते पूर्ण राज्यभरातून आपल्याला याचे अपडेट्स देतच आहेत। नागपुरात देखील विशेष असा प्रतिसाद मिळत आहे कारण नागपुरातली लढत देखील खूप महत्त्वाची आहे। नितीन गडकरी आणि नाना पटोले यांच्यात ही लढत आहे। रामटेक मध्ये देखील मतदारांनी खूप उत्साही असा प्रतिसाद दर्शवलेला आहे। म्हणजे वृद्ध नागरिकांपासून पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे। नक्कीच आपण बघतोय नागपूर, रामटेक, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, भंडारा, गोंदिया इकडची दृश्य आहेत। आपल्यासोबत देसाई सर देखील आहेत। देसाई सर, आपण ही बघतोय अशा पद्धतीनं मतदारांचा उत्साह दिसतोय, लोक येत आहेत, व्हीव्हीपॅट मशीन आहेत, काय सांगाल? ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाला। आपल्याला आठवत असेल की अलीकडचं उदाहरण म्हणजे पालघरमध्ये जी निवडणूक झाली त्या ठिकाणी व्हीव्हीपॅटचा मुद्दा महत्त्वाचा आलेला होता, त्या यंत्रामध्ये बिघाड झाला होता। अशा वेळी मतदानाची वेळ वाढवून देणं हे भाग असतं, पण त्यावेळी आपल्याला आठवत असेल की शिवसेनेने मोठा इश्यू केला होता। भारतीय जनता पक्षाने मोठ्या गडबडी केल्याचाही आरोप केला होता। त्यानंतर दोघांची युती अभंग आहे असं सांगण्यात आलं आणि सगळ्यावरती पडदा पडला। आता हे जे व्हीव्हीपॅट मशीन आहे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की उत्तर प्रदेशमध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी व्हीव्हीपॅट मशीन्समधला बिघाड एवढंच नव्हे तर मतदानाच्या पावत्या मिळण्याचा आग्रह धरण्यात आला आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने 16 लाख मतदान यंत्र जी आहेत ती मागवली आणि आता सगळ्या मतदारसंघामध्ये जेव्हा तुम्ही आपण बटन दाबाल तेव्हा तुम्हाला प्रिंटरवरती तुम्ही ज्या पक्षाला मतदान केलेलं आहे त्या उमेदवाराचं नाव, पक्षाचं चिन्ह हे तुम्हाला तिथे माहिती कळेल। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण बटन एकाला दाबलं आणि मतदान दुसऱ्याला झालंय असं जर शंका आली तर त्यांनी तक्रार करता येईल, पण ती जर तक्रार खोटी ठरली तर मग तुरुंगवासाची शिक्षा, दंडाची शिक्षा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे सर्व प्रकारची काळजी यावेळी घेण्यात आली आहे। त्यामुळे मतदारांनी सुद्धा आपलं मत योग्य माणसाला जाते का हे बघितलं पाहिजे। गेल्या वेळी अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी होत्या की मत दिलं की भारतीय जनता पक्षालाच ते मत जातंय, अशा तक्रारी आल्यानंतर त्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं। आणि आपण लक्षात घ्या 2009 साली जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा भाजप अशाच तक्रारी करत होतं आणि आता काँग्रेस अशा प्रकारच्या तक्रारी करत आहे। पण सगळ्यांच्या मनामधली जे शंका आहेत दूर झाल्या तर लोकशाही प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास अधिक नक्कीच लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास अभेद्य राहणं ही तर सगळ्यांची आपली गरज आहे। थेट गोंदियाला जाऊया, सुरेंद्र आकोडे आपल्यासोबत आहेत। सुरेंद्र, काय सांगाल, कशी परिस्थिती आहे, किती लोकांचा उत्साह आहे? ऋषी, खरं तर 7 वाजतापासून ज्या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे गोंदिया आणि भंडारा यामध्ये एकंदरीत 14-13 तालुके आहे आणि 6 विधानसभा क्षेत्र आहेत। या ठिकाणी 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली, मात्र गोंदियातील कारधा या गावामध्ये ईव्हीएम मशीन जी आहे ते बंद पडली। जवळपास 20 मिनिटं ही ईव्हीएम मशीन बंद राहिली आणि त्यामध्ये व्हीव्हीपॅट मशीन देखील बंद पडली। व्हीव्हीपॅट मशीन जी अद्यापही बंद आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताळंबळ उडत आहे। ईव्हीएम मशीन जरी सुरू झाली असली तरी त्या ठिकाणी सुद्धा मतदारांना मोठ्या प्रमाणात समस्याचा सामना करावा लागला। कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले, त्यांनी जवळपास 20 मिनिटांमध्ये ही मशीन या ठिकाणी दुसरी त्या ठिकाणी व्यवस्था केली, मात्र व्हीव्हीपॅट मशीन जी अद्यापही बंद आहे। अनेकांना सामना करावा लागला आहे मतदान प्रक्रियेमध्ये। मतदानाच्या ज्या याद्या लागल्या आहेत त्यामध्ये नाव शोधण्यासाठी सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे। जसं की सांगितलं होतं मतदान केंद्रावर ज्या व्हील चेअर असतील अपंगांसाठी त्या सुद्धा अनेक ठिकाणी दिसत नाही। मी सध्या ज्या मतदान केंद्रावर आहे या मतदान केंद्रावर या दोनही भाजपची आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी मतदान केलं। त्यांनी सुद्धा या ठिकाणी बघितलं की अपंगांसाठी जी व्यवस्था करायला पाहिजे या ठिकाणी दिसत नाही। ऋषी, नक्कीच निश्चितच खरं तर संपूर्ण देशभर हा मतदानाचा उत्साह आहे। तुम्ही आमच्याबरोबर असेच जोडलेले राहा, पण सध्या आपण जाणार आहोत गडचिरोलीमध्ये, जिथे आपले प्रतिनिधी हेमंत बिर्जे आहेत। हेमंत, काय सांगाल, गडचिरोलीमध्ये मतदारांचा उत्साह जो आहे तो कसा आहे, किती प्रमाणात आता नागरिकांनी सकाळपासूनच खरं तर रांगा ज्या आहेत त्या मतदानासाठी लावलेल्या आहेत, सध्याची परिस्थिती काय? हेमंत, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत?
आहे, नक्षलग्रस्त प्रभाव क्षेत्र आहे आणि हा आदिवासी राखीव मतदारसंघ आहे। विशाली, बोला हेमंत, बोला। ऋषी आवू शकता कशा पद्धतीने चोख सुरक्षा व्यवस्था आहे आणि इथे नक्षलग्रस्त प्रभावाचं क्षेत्र असल्यामुळे इथे पोलिसांनी त्या पद्धतीचा कडेकोट बंदोबस्त केला। पण सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला रांगा लागलेल्या आहेत। उत्स्फूर्तपणे नवमतदार असू दे, महिला असू दे किंवा कामगार असू दे, हे मतदान करण्याचा आपला हक्क बजावताना दिसत आहेत आणि ह्या मतदानाचा हक्क बजावताना त्यांनी एक नवमतदारांनी आपली भावना व्यक्त केली की आमचा प्रश्न सोडवणारा, आमच्या हक्काला न्याय देणारा असा आम्हाला आता लोकप्रतिनिधी हवाय। त्यामुळे नवमतदाराच्या डोक्यामध्ये म्हणजे त्याची विचारधारा नेमकी काय आहे, बदलाची आहे की त्याला हक्क त्याचा जागृत देणारा, तशा पद्धतीचा त्याला न्याय देणारा जो लोकप्रतिनिधी हवाय, अशा पद्धतीची भावना नक्कीच आपण वर्ध्याला जाऊया। थेट सुनील ढगे आमचे प्रतिनिधी। हेमंत, आपण सुनील ढगे यांच्याकडे जातोय वर्ध्यात। रामदास तडस तिथे आता आपल्या मतदानाला जात आहेत, थेट दृश्य पाहतोय आपण वर्ध्याला। सुनील, काय परिस्थिती आहे? ऋषी, या ठिकाणी जर बघितलं तर उत्साह जो आहे मतदारांचा सकाळपासूनच पाहायला मिळतो आहे आणि वर्धा जिल्हा मध्ये सिनियर सिटीजन असो किंवा युवा मतदार हा बाहेर पडताना दिसतो आहे। सकाळच्या वेळेला मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात आहे। आता मी ज्या पोलिंग बूथवर आहो या ठिकाणी वर्ध्याचे जे भाजपचे उमेदवार आहेत रामदास तडस हे या ठिकाणी मतदान करायला काही वेळामध्ये येणार आहेत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मतदार जे आहेत ते मतदार या ठिकाणी पोहोचताना दिसते आहे। हे एकंदर उत्साह जर बघितला तर उत्साह अतिशय चांगला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे, कारण दुपारच्या वेळेला ऊन राहणार आहे, त्यामुळे मतदान लवकरात लवकर आटपून घेण्याचा प्रयत्न मतदार करताना दिसतो आहे। तसंच संध्याकाळच्या वेळेला सुद्धा हा उत्साह पुन्हा या ठिकाणी पाहायला मिळेल। मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगला बंदोबस्त करण्यात आलेला आहे। निश्चितच सुनील, तुमच्याकडून अपडेट्स घेतच राहणार आहोत, पण सध्या जाणार आहोत आपण नागपूरमध्ये, जिथे आपले प्रतिनिधी गजानन उमाटे आहेत। गजानन, काय सांगाल? खरं तर नागपूरमध्ये अशी परिस्थिती आहे की सकाळपासून अगदी सजग भारतीयाप्रमाणे प्रत्येक नागरिक जो आहे तो मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघालेला आहे, मतदान करण्यासाठी निघालेला आहे। सध्या नागपूरच्या मतदानाचे अपडेट्स काय? नक्कीच उत्साह आहे। माझ्यासोबत फर्स्ट टाइम वोटर आहे ज्यांनी मतदान जे आहे ते या ठिकाणी केलेलं आपण बघू शकतो। पहिल्यांदा हे सगळे लोक लोकशाहीच्या या सुंदर प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहे। त्यांच्या काय भावना आहे? पहिल्यांदा मतदान केलेलं आहे, त्यांनी काय वाटतं, काय भावना आहे? हे इलेक्शन जो होतं लोकसभेचं, हे मी पहिल्यांदा केलं वोट, त्यामुळे एक्साइटमेंट तर होतच, पण वाटत होतं की प्रक्रिया कशी राहील, काय राहील, आपण कशासाठी वोट करतोय, तर मी देशाच्या डेव्हलपमेंटसाठी वोट केलं। नक्कीच, काय मुद्दे वाटले तुला महत्त्वाचे मतदान करताना की या मुद्द्यांवर मला मतदान करायचं? मुद्दे भरपूर आहेत, यूथसाठी आहे, डेव्हलपमेंट आहे, सगळीकडेच आहेत। अशी पार्टी निवडून आली पाहिजे ज्यांनी सगळं केलं पाहिजे आणि अशी केली आहे। तुझ्यासाठी कुठले मुद्दे महत्त्वाचे होते? माझ्यासाठी नागपुरात आता खूप डेव्हलपमेंट झाली आहे, पण तरी व्हायची आहे काही, तर जो खरंच करू शकते, याला पुढे नेऊ शकते या डेव्हलपमेंटला, त्यांनी निवडून यावं याच्यासाठी मी वोट केलेला आहे आणि खूप छान वाटत आहे मला वोट करून। नक्कीच चांगला उत्साह आहे, सकाळीपासून दुपारी ऊन असणार आहे, त्यामुळे आपण बघू शकतो लांबत लांब रांगा लावून लोक मतदानाच्या या सुंदर प्रक्रियेमध्ये, लोकशाही बळकट करण्याच्या या प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहे। ही दृश्य आहे टाउन हॉल परिसरातले। इथे थोड्या वेळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मतदान करायला येणार आहे। हे बघू शकतो आपण, सगळे ज्येष्ठ नागरिक असो, लोक असो, या ठिकाणी मतदानाला आलेले आहे। काय सांगणार, कुठले मुद्दे महत्त्वाचे वाटले तुम्हाला मतदान करताना? सब बराबर सांगा, तुम्ही काय सांगणार? नक्कीच हे सगळे बोलण्यास नकार आहे, परंतु मतदानाचा हक्क बजावून या ठिकाणी आलेले आहेत हे सगळे लोक, तरुण असो, ज्येष्ठ नागरिक असो। नागपूर सगळ्यात महत्त्वाची सीट आहे, कारण की देशाचं लक्ष नागपूरच्या या लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं आहे। केंद्रातील दिग्गज मंत्री नितीन गडकरी या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवत आहे, नाना पटोले सोबत त्यांचा सामना आहे, त्यामुळे देशाचं लक्ष लागलेलं आहे। संघ मुख्यालयाचं शहर आहे, संघ मुख्यालयाचा लोकसभा मतदारसंघ आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघानंतर सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ आहे भाजपसाठी, आणि याचा
इतर 7 ज्या विदर्भातल्या लोकसभा आहेत त्यांच्यावरही परिणाम होणार आहे आणि त्यामुळेच लोकशाहीच्या सुंदर प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला हे लोक आलेले आहेत की लोकांशिवाय लोकशाही नाही आणि त्यामुळे ही लोकशाही बळकट व्हावी म्हणून नक्कीच गजानन नितीन गडकरी यांची साधारण मतदानाची वेळ याच्या संदर्भात काय कळू शकतं का? गडकरी किती वाजेपर्यंत येऊ शकतात? नक्कीच अगदी आतापासून 45 मिनिटां म्हणजे 9:30चा वेळ दिलेला आहे आणि हेच ते मतदारसंघ हाच तो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मतदान करायला येणार आहे. सगळी 9:30च्या सुमारास नितीन गडकरी नागपूरमध्ये मतदारसंघात आपल्या मतदान केंद्रावर येतील. गजानन आपण तुमच्याशी बोलूच पण देशातलं चित्र काय आहे त्याच्यावर एक नजर टाकूया आपण. देशात साधारणपणे 18 राज्य आणि 2 केंद्रशासित मतदारसंघामधल्या 91 जागांसाठी आज मतदान होत आहे. चंद्रबाबू नायडू दिसत आहेत. देशातलं वेगवेगळं प्रातिनिधिक हे चित्र आपण पाहतोय. देशभरातल्या 91 जागांवर आज खऱ्या अर्थानं मतदान होत आहे. आंध्र प्रदेश, हैदराबाद आणि त्रिपुरा इथली ही 3 महत्वाची दृश्य आहेत आपण बघू शकतो. आंध्र प्रदेशमध्ये खर तर फक्त राज्यभरातच नाही संपूर्ण देशभरात हा मतदानाचा उत्साह आहे. आपण सध्या स्क्रीनवर 3 दृश्य पाहतोय ती म्हणजे आंध्र प्रदेशची, हैदराबादची आणि त्रिपुराची. यावेळी व्हीव्हीपॅट मशीनचा जो आहे तो वापर जास्त करण्यात आलाय आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत हेमंत सर आहेत. मला त्यांना विचारायचं, हेमंत सर खरं तर आता भंडारा गोंदिया असेल, यवतमाळ असेल, मशीनमध्ये बिघाड झाला ही तक्रार जी आहे ती समोर आली. मग या मशीन्स ज्या आहेत त्या चेक करून घेतल्या नाही जात का? आणि प्रत्येक मशीन जर चेक करून घेतली जाते तर अशा प्रकारचा जेव्हा बिघाड होतो त्याला पर्यायी व्यवस्था काय असते? याच्यामध्ये दुसरे पर्यायी मशीन्स मागवणं हाच त्यामागचा एक उपाय असू शकतो. पण आपण लक्षात घ्या की मूळ मागणी अशी आहे की पूर्वी जे आपण शिक्के मारायचो त्या प्रकारची प्रक्रिया पुन्हा सुरू करावी अशी राजकीय पक्षांची सुद्धा मागणी आहे. पण ते जर शिक्के मारण्याची पद्धत आली तर तुम्हाला माहिती असेल की मतपत्रिका टाकणं, त्या मतपत्रिका पळवणं, त्यासाठी दहशतीचा मार्ग अवलंबणं हे उत्तर प्रदेश, बिहार सारख्या अनेक राज्यात अनेक प्रकार असे झाले होते. त्यामुळे कुठली पद्धत चांगली असं नाही. पण जर्मनी आणि नेदरलँड्सने मगाशी मी सांगितलं की त्यांनी अशा मूळ जे जुनी पद्धत सुरू केलेली आहे, मॉडर्न जी पद्धत आहे ईव्हीएम मशीनची ती त्यांनी बाद केलेली आहे. त्यांनी केलं ते आपण करावं असं नाही. पण दोन्ही पद्धतीत बऱ्या वाईट गोष्टी आहेत. ईव्हीएम मशीन्समध्ये जास्त पटकन आपण निकाल हे करू शकतो, जास्त त्यामध्ये त्रुटी असण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. त्यामुळे हीच पद्धत जी आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने कशी राबवता येईल याच्यामधले अनेक दोष आम आदमी पक्षाने सुद्धा दाखवलेले आहेत. पण त्या त्रुटी दूर कशा करता येईल याच्याबाबत तंत्रज्ञ सांगू शकते. नक्कीच हे सगळ्यात महत्वाचं असतं की एखादी प्रक्रिया ही नेहमी सुलभ व्हायला पाहिजे, जलद व्हायला पाहिजे आणि त्यात ज्या नव्या पद्धतीने अगदी व्हीव्हीपॅट असेल किंवा या सगळ्या गोष्टी असतील त्यात जर मतदार राजाला समाधान मिळत असेल की त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. आणि या गोष्टी महत्वाच्यासाठी कोणासाठी असतात तर सिनियर सिटीजनसाठी. नागपुरात हा उत्साह सगळ्यात जास्त आपल्याला दिसून येतोय. नागपूरमध्ये आज सकाळच्या सुमारास, कारण नंतर उन्हाचा तडाखा वाढत जाणार आहे म्हणून जे सिनियर सिटीजन आहेत त्यांनी सुरुवातीच्या सत्रात अगदी सकाळच्या प्रारंभीच्या सत्रात मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावलाय. पण अगदी हे नमूद करण्यासारखं आहे की ज्यांना चालताही येत नाहीये ते देखील कोणाचा तरी आधार घेऊन मतदार केंद्रावर येत आहेत, मतदान केंद्रावर, आणि आपला मतदानाचा हक्क आम्ही सुद्धा आमचं मत सुद्धा महत्वाचं आहे. नक्कीच. आणि या सगळ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. नागपूरमध्ये आपण बघतोय की प्रचंड उत्साह आहे मतदारांमध्ये मतदानाचा. असेच एक आजोबा आपल्या सोबत आहेत. आजोबा काय नाव तुमचं आणि मतदान आता केलेलं आहे कसं वाटतंय? दवंडे चांगलं आहे मतदान. आपलं सरकार आलं पाहिजे, भाजप एवढीच म्हणत थकल्यासारखं वाटते मला आता. बसता का तुम्ही? नाही तिथे एकदा दाखवा ना बोट सगळ्यांना. छान मतदान केले जातात. आजोबा अनेक तरुण जे आहेत त्यांना असं वाटतं की मतदान ते बाहेर निघत नाही. तरुणांना काय संदेश द्याल? नाही तरुणांना हा संदेश आहे की व्होटिंग केलं पाहिजे, ते अधिकार आहे आपला. बस. आजी 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 काय सांगाल? आजी काय सांगाल? काय तुम्ही मतदान केलं का आता? हो मतदान केलं. कसं तरुणांना काय संदेश द्याल आजी? त्यांना मतदान हे केलंच पाहिजे ना, आपला हा हक्क आहे हे मी त्यांना सांगेल. तर मतदान हा आपला हक्क आहे आणि मतदान केलंच पाहिजे. आपण बघतोय म्हातारे आजी आजोबा जे आहेत ते चालता येत नाही तरी सुद्धा इथपर्यंत पोलिंग बूथ पर्यंत आले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. खरं तर त्या प्रत्येक तरुणासाठी ही चपराक आहे जे आज मतदानाला बाहेर निघत नाहीत. त्यामुळे
आता दिवस सुरू झालेला आहे, त्यावेळी त्यांच्याकडनं आदर्श घ्यायला पाहिजे आणि प्रत्येकानं मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. कॅमेरामॅन अमित सह वैभव कुलकर्णी, TV9 मराठी, नागपूर. 18 राज्य आणि 91 लोकसभांच्या जागांचं हे महाकव्हरेज आपण पाहतोय TV9 वर. आज सकाळी 6 वाजल्यापासून ते अगदी मतदानाच्या शेवटच्या प्रक्रियेपर्यंत आपण हे पाहणार आहोत. आपल्यासोबत वैभव कुलकर्णी असणार आहेत, गजानन उमाटे असणार आहेत, चेतन व्यास असणार आहेत, त्याचप्रमाणे ही सगळी आपली सुनील ढगे आहेत, विठ्ठल देशमुख आहेत, सुरेंद्र अकोडे आहेत, हेमंत बिर्जे आहेत, इरफान मोहम्मद आहेत, निलेश रावेकर आहेत, चेतन व्यास आहेत, हे सगळे प्रतिनिधी आहेत. 7 जागा आणि 17 रिपोर्टरांचं महाकव्हरेज आपण पाहतोय फक्त TV9 मराठीवर. विदर्भात पहिला डाव कोणाचा? आज लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं हे मतदान होत आहे आणि मतदानासाठी देशभरातल्या सगळ्याच नागरिकांचा उत्साह होतोय. TV9 देखील वारंवार आवाहन करते भारतातल्या प्रत्येक नागरिकांना की आज मतदान करा. मतदान ही गरज आहे देशाची, मतदान ही गरज आहे या देशाची आणि आपली सगळ्यांची. दरम्यान राज्यभर देशभर होत असलेल्या या मतदानाचं महाकव्हरेज आपण TV9 वर पाहताय. तर एक महत्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून एक मतदानावर बहिष्कार टाका अशी पत्रकं वाटण्यात आली होती. नारायणपूर भागात आयडीचा ब्लास्ट झालाय. सुदैवानं कोणतीही जीव झालेली नाहीये. या नक्षलवाद्यांकडून हा आयडी ब्लास्ट करवण्यात आलेला आहे. मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हा स्फोट घडवून आणण्यात आलाय. नक्षलवाद्यांनी आधीच मतदानावर बहिष्कार टाका अशी पत्रकं टाकली होती आणि त्यालाही न जुमानता लोक मतदानासाठी बाहेर पडत असल्याचं समजल्यावर आयडी ब्लास्ट झालेला आहे. या क्षणाची मोठी बातमी. नारायणपूर भागात आयडी ब्लास्ट झालेला आहे. देसाई सर, अगदी 2 दिवसापूर्वी छत्तीसगड भागामध्ये असा प्रकार झाला होता. आज पुन्हा ब्लास्ट झालाय. इरफान मोहम्मद आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. इरफान, काय सांगाल या सगळ्या घटनेबद्दल? जेव्हापासून आचारसंहिता लागू झाली तेव्हापासून एक माओवाद्यांचा विरोध होता निवडणुकीला घेऊन आणि छत्तीसगडमध्ये माओवादी म्हणजे 1-2 दिवसा अगोदर एक ब्लास्ट केले होते. नंतर दंतेवाडा जिल्ह्यातील जे कोणता गाव आहे, कोणता गावातील जे मतदान केंद्र आहे, या मतदान केंद्रात माओवाद्यांनी बॅनर आणि पत्रके लावले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पत्रके लावण्यात आलेली आहे. आणि या कोणत्या जे मतदान केंद्र याच्या बाजूला एक मोठी पहाडी आहे, तर त्या पहाडीवर 50 ते 60 माओवादी लपलेले बसलेले आहे असे एक वृत्त येते. कारण की जे गुप्त माहिती आहे ती गुप्त माहिती समोर आली आहे आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे माओवादी लपलेले आहेत. तर याच्या प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणजे छत्तीसगड पोलीस किंवा DRG किंवा CRPF हे तुकड्या म्हणजे मतदान केंद्रावर तैनात करण्यात आलेल्या आहेत. नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. देसाई सर, हाच मुद्दा महत्वाचा आहे. आपण वारंवार TV9च्या माध्यमातून मतदान करा म्हणून आवाहन करतोय. लोक येत आहेत, मतदार येत आहेत. नक्षलवाद्यांनी आजपर्यंत भरपूर प्रयत्न करून झाले पण लोक मतदानावर विश्वास आहे आणि नक्षलवादी कायम दहशतीचा मार्ग करतायत. काय आपलं मत आहे या सगळ्यावर? छत्तीसगड हे नक्षलवादांचे एक फार मोठं केंद्र आहे, पण आंध्रमधला नक्षलिझम जो आहे तो यशस्वीपणे आपण बंद केलेला आहे. परंतु छत्तीसगडमध्ये वारंवार असे प्रकार होत आहेत आणि काँग्रेसचं नेतृत्व संपूर्णपणे गेल्या काही वर्षांपूर्वी नष्ट झालं. म्हणजे विद्याचरण शुक्लांपासून अनेक जण त्याच्यामध्ये मेले आणि या प्रकारचा धाक आणि दडपशाही असं केलं तर त्याच्यामुळे त्यांची एक दहशत निर्माण होते. देशामध्ये मेसेज असा जातो की नक्षलवाद हे फार बळकट आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की नक्षलवाद्यांची ताकद फार मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. असे धमाके केले तर हा शॉर्टकट आहे त्यांच्या दृष्टीने, लोकप्रियता त्यांच्या दृष्टीने मिळवण्याचा. पण मला असं वाटतं जम्मू काश्मीर असेल, आंध्र असेल, महाराष्ट्र असेल, कुठेही जिथे जिथे जास्त दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तो सर्वसामान्य मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून तो उधळून लावलेला आहे. पंजाबमध्ये जेव्हा शीख अतिरेक्यांनी मुख्यमंत्री बियान सिंग यांना सुद्धा यांची हत्या केली बॉम्बस्फोटाने, तरी सुद्धा पंजाबमध्ये लोकशाही प्रक्रियेवरती लोकांचा विश्वास पुन्हा दिसून आला. जम्मू काश्मीरमध्ये दिसून आला. नक्षलवाद्यांचा जो हा प्रकार आहे ते सगळे उपद्व्याप आहेत, ते सगळे षडयंत्र आहेत, ते सर्वसामान्य मतदार 100% मोडून काढतील यावरती माझा 100% विश्वास आहे. नक्कीच आपण या सगळ्याला बिमोड करण्याची ताकद ही आपल्या मतात आहे हे जाणून घेतलं पाहिजे. बातमी गडचिरोलीची. गडचिरोलीमध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून इथं मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांनी रांगा लावून अगदी इथं या ठिकाणी मतदान करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
खरं तर मतदारांचा उत्साह मानला पाहिजे. सकाळपासून हे मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आलेले आहेत. दरम्यान खरं तर काय परिस्थिती आहे आणि नेमकी इथे काय परिस्थिती आहे गडचिरोलीमध्ये याचाच आढावा घेतला आपले प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी. तो पाहूया. लोकसभा मतदारसंघ अतिसंवेदनशील आहे. नक्षलग्रस्त प्रभावित हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि आदिवासी राखीव मतदारसंघ आहे आणि इथे सकाळी 7 वाजल्यापासून मतदार राजा आपलं मतदान बजावण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून रांगा लावून आपलं हक्क बजावत आहेत. लोकशाहीचं हे कर्तव्य आहे. अशा पद्धतीचं मतदार राजा आपलं मतदान केल्यानंतरची भावना व्यक्त करत आहेत. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कनिष्ठ इथली गडचिरोलीची त्या शाळेमध्ये कशा पद्धतीने रांगा लावून मतदार राजा आपलं मतदान करण्यासाठी कसं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतोय हे आपण पाहू शकता. आणि नवमतदारांनी यावेळेला भावना व्यक्त केली की लोकशाहीचा आमचा हक्क बजावलाय आणि ह्या हक्क बजावताना आम्हाला जो आमचा अधिकार आणि ज्या आमची कामं आहेत जी गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ही मतदानाचा आम्ही कर्तव्य बजावलंय. मतदान केलं? हो. काय वाटतं आता? काय वाटते? काही नाही वाटत. चांगलं वाटते. व्हीलचेअर पहिल्यांदा दिली. आता मला समजत नाही ते का बोलतात. मला आता किती वय आहे? किती आहे का बाप्पा मला नाही माहित. आई गेली लहानपणी, माहिती नाही बाप्पा. शाळा नाही शिकून काही नाही. मतदान केल्यानंतर कसं वाटतंय? बरं वाटतंय. आनंद होतोय? हो आनंद होत आहे. नाही तर का. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्व्हिसचा हेमंत बिर्जे, TV9 मराठी, गडचिरोली. विदर्भातील पहिला डाव खासदार रामदास तडस आहेत दिसत आहेत आपल्याला. थेट दृश्य पाहतोय. खासदार रामदास तडस हे आता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत. पण बघू शकतोय रामदास तडस आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभे राहून आज सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावतायत. रामदास तडस एकूणच महाराष्ट्रातल्या 7 महत्वाच्या मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. रामदास तडस यांच्या मतदानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय. भाजपकडून रामदास तडस हे उभे आहेत. दरम्यान काही वेळापूर्वीच आम्ही रामदास तडस यांच्यासह सर्वच वर्ध्यातल्या नागरिकांशी बोलतोय. मतदार साध्यातला साधा व्यक्ती असेल किंवा मोठ्यातला मोठा प्रशासकीय अधिकारी, आज सगळेजण हे मतदार राजा असतात. तुल्यबळ लढत, पण आज उमेदवार आवाहन करतायत की मतदान करा, आपल्या आवडत्या व्यक्तीला करा. आणि हे सगळं महाकव्हरेज आहे. हे महाकव्हरेज आपण TV9 वर पाहतोय. 7 जागा आणि 17 प्रतिनिधींसोबत. वर्ध्याच्या लढाईचा एकूणच जर इतिहास पाहिला तर साधारणपणे 1999 पासून काँग्रेस भाजप असं बदललेलं चित्र. यावेळी चारुलता टोकस आणि रामदास तडस यांच्यातली ही लढत होती आहे. धनराज वंजारी यांचं देखील कडवं आव्हान आहे. स्थानिक प्रश्न की नवी आशा, नवी उमेद की पुन्हा एकदा नव्यावर विश्वास. आणि आता मतदान व्हीव्हीपॅट मशीन जवळ, EVM मशीन जवळ पोहोचलेले आहेत रामदास तडस. महाराष्ट्रातल्या 7 जागांमधली वर्ध्याची जागा आणि या वर्ध्याच्या जागेसाठी उमेदवार रामदास तडस मतदान करतायत. वर्ध्यात एकूण 15,68,620 मतदार आहेत आणि हे मतदार मिळून आता भविष्य जे आहे ते वर्ध्याचं ठरवणार आहेत. रामदास तडस हे मतदान करत आहेत. खासदार रामदास तडस यांची सगळ्यात पहिली दृश्य TV9 वर आपण दाखवत आहोत. कशा प्रकारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी लोकांना देखील जागरूक केलेलं आहे की मी मतदान केलंय, तुम्ही देखील तुमचा मतदानाचा हक्क बजावा. त्याची ही दृश्य आपण थेट वर्ध्याहून दाखवतोय TV9च्या प्रेक्षकांना. खासदार रामदास तडस यांनी मतदान केल्यानंतर आता आपला हात उंचावून शाईचं बोट हे त्यांनी दाखवलेलं आहे. आपण त्यांच्याशी लगेचच आपले प्रतिनिधी त्यांच्याशी संपर्क साधणार आहेत, त्यांची मतं जाणून घेणार आहेत. खासदार रामदास तडस यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. 7ही जागावर TV9चे रिपोर्टर, 17 रिपोर्टर क्षणाक्षणाची उमेदवाराची, प्रचाराची, निकालाची उत्तम बातमी देत आहेत. थेट वर्ध्याला. सर्वांनी मतदान करावं
हा मतदानाचा हक्क सर्वांनी बजावावा, देशप्रेम पुन्हा एकदा या देशाचं भवितव्य घडवावं. सकाळपासून जनता मतदानासाठी निघालेली आहे, काय नेमकं सांगाल? काय लोकांमध्ये उत्साह आहे, कारण ह्या निवडणुका ह्या देशाचं भवितव्य घडवणाऱ्या निवडणुका आहे आणि सर्वांना असं वाटते की आपण मतदान केलं पाहिजे आणि देशाचं भवितव्य घडवलं पाहिजे. सर, काय नेमके मुद्दे घेऊन तुम्ही जनतेच्या समोर गेलेला होता? आम्ही विकासाचे मुद्दे जे आम्ही 5 वर्षात काम केलं, मोदी सरकारनं जे काम केलं ते जनतेसमोर आहे आणि आमचा विकासाचा मुद्दा, विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहे आणि यामध्येच युवक असो, महिला असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, हे सर्व या विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मतदान करणार आहे. धन्यवाद सर. ऋषी, आपण बघू शकतो की रामदास तडसी यांनी मतदान केलेलं आहे. त्यांनी रामदास तडस साहेबांनी मतदान केलेलं आहे. सर, जरा मतदानाची तुमची निशाणी आपण बघू शकतो की त्यांनी मतदान केलेलं आहे, त्यांचा परिवार सुद्धा सोबत आहे आणि या सगळ्यांनी मतदान केलेलं आहे आणि आपण त्यांचे बोटावर जर मतदानाची जी निशाणी आहे ती आपण बघू शकतो. सगळा परिवार सोबत आहे. काय सांगाल, काय उत्साह आहे? मतदान केलं साहेबांनी, तुम्ही पण मतदान केलेलं आहे. मतदान केलं म्हणजे मतदान सगळ्यांनी केलं पाहिजे आणि हा उत्साह काम करण्यासाठी, जनतेची समस्या सोडवण्यासाठी आहे. तुम्हाला काय वाटतं? हो, मतदान हे आपला हक्कच आहे आणि तो सगळ्यांनी बजावलाच पाहिजे. खूप आवर्जून गेलं पाहिजे, कुठलाही कंटाळा न करता त्यांनी मतदान करायला पाहिजे आहे आणि हा उत्साह आम्हाला खूप जास्त आहे ऍक्च्युली. बस एवढंच सांगते. एकंदर आपण जर बघितलं तर या संपूर्ण फॅमिलीनी, तडस फॅमिलीनी मतदान केलेलं आहे. उमेदवारांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि एकंदर या वर्धा जिल्ह्यात जर आपण बघितला तर मतदानाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे. महत्वाची बातमी आहे छत्तीसगडहून. छत्तीसगडच्या कुआकोंडा मतदान केंद्रावर नक्षलवाद्यांची दहशत पसरलेली आहे. या क्षणाची मोठी बातमी. छत्तीसगडमधून ही बातमी आलेली आहे, ती म्हणजे दहशत पसरवण्याच्या उद्देशानं पत्रकं लावली गेली होती. मतदान करू नका असं आवाहन करण्यात आलं होतं. पहाडीत नक्षली लपल्याची पोलीस विभागाची. छत्तीसगडच्या कुआकोंडा मतदान केंद्रावरचा हा धक्कादायक प्रकार आहे. दंतेवाडा जिल्ह्यातल्या कुआकोंडा येथील ही घटना आहे. इरफान मोहम्मद आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. इरफान, अत्यंत धक्कादायक प्रकार आहे, नक्षलवाद्यांनी दहशत पसरवली आहे. काय नेमकं सुरक्षा यंत्रणा करतायत आणि काय या क्षणाचे अपडेट आहेत? खरंच, कारण की आचारसंहिता लागू झाली तेव्हापासून माओवाद्यांचा एक विरोध होता निवडणुकीला घेऊन आणि या निवडणुकीला घेऊन विरोध एवढा मोठा होता की 2 दिवसा अगोदर माओवाद्यांनी एक भूसुरुंग स्फोट केला होता. त्या 4 जवान आणि एक आमदार शहीद झाले होते. नंतर माओवाद्यांनी काल पण एक गडचिरोली जिल्ह्यात एक घटना घडवली. इटापल्ली तालुक्यातील जांभ्या गट्ट्या तिथे एक ब्लास्ट झाला, 1 जवान जखमी झाले आहेत आणि आज सकाळी 7 वाजेपासून मतदान सुरू झाले. तर मतदान जे केंद्र आहे दंतेवाडा जिल्ह्यातील कुआकोंडा जे मतदान केंद्र आहे, या मतदान केंद्रावर रात्री म्हणजे 3 वाजता एक 50 ते 60 माओवादी आले आणि माओवाद्यांनी एक 70 ते 80 पत्रके मतदान केंद्रावर लावली आणि 2 बॅनर लावले तिथे. आणि सकाळी मतदान करण्यासाठी जे नागरिक किंवा मतदार जमा झाले तर ते पत्रके बॅनर बघून मतदानामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात कुआकोंडी जे गाव आहे या गावाला लागून एक मोठी पहाडी आहे. तर या पहाडीच्या मागे 50 ते 60 माओवादी लपल्याचे गुप्त माहिती समोर येत आहे आणि या माहिती समोर आल्यानंतर सीआरपीएफ आणि डीआरजी आणि जे छत्तीसगड पोलीस आहेत यांच्या जे मतदान केंद्रावर बंदोबस्त तयार करण्यात आलेला आहे आणि गावात पण म्हणजे पोलीस दाखल झालेले आहेत. नक्कीच, एकूणच या सगळ्यात नक्षलवाद्यांची जरी दहशत असली तरी सजग मतदारांनी बाहेर पडलं पाहिजे, मतदान केलं पाहिजे हे आवाहन करतो. धन्यवाद इरफान. आपण थेट आता गडचिरोली जाणार आहोत जिथे आपले प्रतिनिधी हेमंत बिर्जे आहेत. हेमंत, काय सांगाल? गडचिरोली हा देखील संवेदनशील परिसर आहे. माओवाद्यांकडून कशा प्रकारे आता मतदान करू नका असं आवाहन केलं जात आहे, तरी देखील लोक त्याला जुमानत नाहीयेत, आपला मतदानाचा हक्क बजावताय. काय सांगाल, काय सध्याचं वातावरण? वृषाली, सकाळपासून मतदार राजा 7 वाजल्यापासून म्हणजे मतदान करण्यासाठी
उभा आहे, मतदान करतोय, हक्क बजावतोय, कारण छत्तीसगडच्या बाजूलाच हा मतदारसंघ आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ आदिवासी राखीव मतदारसंघ म्हणून घोषित करण्यात आलाय. कशा पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आपण पाहू शकता. मी माझ्या कॅमेरामॅन अरविंदला सांगेन की लोकांनी मतदान केल्यानंतर आपलं जो लोकशाहीचा हक्क असणारे बोट दाखवून लोकशाहीची शाही कशी आमची आहे ताजी आणि आम्ही मतदान हक्काचं कर्तव्य बजावलंय आणि न जुमानता कुठेही नक्षलवाद्यांनी आवाहन केलं की मतदानावर बहिष्कार टाकूनही त्या पद्धतीचं न जुमानता शांततेने आणि उत्स्फूर्तपणे मतदान केलं. काय भावना आहे मतदान करताना तुमच्या इथल्या प्रश्नांवरची काय नेमकी विचार मनात आले? गडचिरोली जिल्ह्यामध्ये बहुत काही समस्या आहेत. आपल्या गडचिरोली जिल्ह्यात बेरोजगारी वाढलेली आहे भरपूर आणि पुष्कळसे आपले रोड जे रेल्वे होती ते सुद्धा अजून काही झाली नाही. आमचा असा विचार होता की गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे काही उमेदवार आहेत त्यांना आपण बहिष्कार केला पाहिजे असा आपला पहिल्यापासून विचार होता. पण आता चलो आपण समजलो की त्याला मतदान एक हक्क आहे आणि आता आम्ही हक्क बजावला आणि गडचिरोली जिल्ह्याच्या बरेच रोजगारीचा जो विषय आहे तो अजूनही काही पूर्णपणे झाले नाही. व्हीव्हीपॅटनी तुम्ही मतदान केलं, पहिल्यांदा तुम्हाला ईव्हीएम मशीनवर बटन दाबल्यानंतर व्हीव्हीपॅटवर तुमचं मतदान केलेल्याचं मत दिसलं. नेमका काय भावना आहेत? भावना म्हणजे आपल्या गडचिरोली जिल्ह्याचे काही पुन्हा बेरोजगारी दूर होऊ शकेल त्याच्या माध्यमातून असं वाटलं की पुन्हा काय वाटतं मतदान करताना कुठला विचार आला? काही नाही, आपला अतिसंवेदनशील एरिया आहे. आणखी मतदानाचा हक्क आपला परिपूर्ण बजावला पाहिजे लोकांनी. आणखी आपल्या देशाचे जो विकास कामगिरी आहे ते कोणत्याही चांगल्या तरीक्याने कामगिरी केली पाहिजे. आणखी सुरक्षा जो आपल्या बॉर्डरवर आपल्या देशाची रक्षा करत आहेत त्यांचा अभिमान लोकांना वाटला पाहिजे. एवढं बोलून व्हीव्हीपॅटनी पहिल्यांदा ईव्हीएम मशीन बरोबर व्हीव्हीपॅट होतं. व्हीव्हीपॅटवर तुम्हाला डिस्प्लेवर मतदान करताना मत दिसलं. नेमकं काय वाटतंय? आता त्याबद्दल असं काहीतरी गुप्त आहे मतदान, पण व्हीव्हीपॅटवर तुमचं खात्री झालं की मला ईव्हीएम मशीन बद्दलचा संशय निर्माण केला गेला होता, पण व्हीव्हीपॅटमुळे तुमची ती मतदान केलेलं तुम्हाला दिसलंय. हो ते दिसले की ते काहीतरी करतील समोर कामगिरी. असं काय वाटतं? नवतरुण आहेस, पहिल्यांदा मतदान करतोय. काही नाही, म्हणजे आता जे आपल्या देशाला खरंच गरज आहे ज्या नेत्याची किंवा ज्या क्षेत्रात आपला तर पूर्ण दुष्काळग्रस्त जिल्हा आहे तिथं खरंच कोणता उमेदवार कशा प्रकारे कामगिरी करू शकतो किंवा करत आहे त्याला आम्ही मत दिलं आहे, बाकी काही नाही. व्हीव्हीपॅट आणि पहिल्यांदा मतदान करतोय, काय वाटतंय? बहुत चांगलं आहे, कारण की आपण मतदान केलेलं कन्फर्म होत आहे का आपण ज्याला मत दिलाय तो त्यालाच गेलाय मत म्हणून दिसून येत आहे आपल्याला. काय वातावरण आहे या क्षणाला? आता 9 वाजून गेलेत. वैभव, कल निकलूंगा सुबह. आता मी सांगितलं त्याप्रमाणे नागपुरात सकाळपासून मोठा जोश आहे इथं मतदानाचा. आता देखील काही मतदार आपल्या सोबत त्यांच्याशी बोलूया. चाचा, वोटिंग कर लिया? जी हाँ, मैंने वोटिंग कर लिया. हमारी मम्मी ने भी वोटिंग कर लिया, हमारे घर वालों ने. पहली बार वीवीपैट का इस्तेमाल किया होगा, क्या प्रक्रिया थी, किस तरह से खुश है आप इस बात से? या हमारे को हमारा जो भी जिसको हमने वोट किया है वो हमारे को उसको निशान नजर आया हमारे को. जी हाँ. और कितना वक्त लगा? 5 मिनट वक्त लगा इसके लिए. बहुत अच्छा मतदान हुआ आपके साल और अच्छा है. अम्मा, वोटिंग हो गई? अरे वाह, बहुत बढ़िया. कैसा लगा? अच्छा लगा. और इस बार वीवीपैट का भी इस्तेमाल किया गया है तो पता चला आपको कि आपने किसको वोट दिया है? जी. क्या कहना चाहेंगे? अच्छी वोटिंग हुई. अच्छा, एक आपसे जानना चाहेंगे, जब आ रहे थे वोटिंग को क्या क्या मुद्दे हैं दिमाग में आप सभी लोगों के, क्या बताएं? हमारा विकास का मुद्दा है और बेरोजगारी और जो हमारे जो छोटे मजदूर है जो हाथ ठेले वाले उनके लिए कुछ न कुछ प्रबंध किया जाए. तो ये सब दिमाग में रख के यहाँ तक आए थे. आप क्या कहना चाहेंगे? सर, जो विकास 50 साल में नहीं हुआ वो 5 साल में हुआ और वही विकास वाले को हमने वोट डाले. वही विकास वाले को हमने वोट डाला हुआ है. तर मुद्दा हाच आहे, विकास असा असं या सर्वसामान्यांचं म्हणणं आहे. आपका मुद्दा है विकास और घटना जी को प्रधानमंत्री बनाइए.
तर आपण बघतो विविध प्रतिक्रिया ऋषी येऊ लागलेल्या आहेत आणि अर्थात जे मतदार येतात त्यांचं म्हणणं आहे की विकास विकास आणि विकास केवळ याच मुद्द्यावरती हे मतदान जे आता आम्ही करतोय आणि काही क्षणातच आता नितीन गडकरी देखील इथं म्हणजे महानगरपालिकेचं इथलं ऑफिस आहे तिथे येथील ऋषी. निश्चितच वैभव, तुमच्याकडून अपडेट्स आम्ही जाणून घेणार आहोतच नितीन गडकरी आल्यावर, पण सध्या आपण जाणार आहोत चंद्रपुरात, जिथे आपले प्रतिनिधी निलेश डहाट आहेत. निलेश, काय सांगाल व्हीव्हीपॅटच्या वापरामुळे खरं तर मतदारांच्या मनात जो संशय निर्माण करण्यात आला होता ईव्हीएम मशीन बद्दल, तो कुठेतरी दूर करण्यात आता यश आलंय का? नक्कीच आपण बघितलं तर त्याच्यामध्ये यश येताना दिसत आहे, कारण की नागरिक जेव्हा मतदान करतात आणि व्हीव्हीपॅटमध्ये त्यांची जे स्लिप आहे ते दिसत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये एक उत्साह दिसत आहे. आणि या ठिकाणी आता जे आहे सकाळच्या वेळेस जे गर्दी नव्हती, परंतु आता थोडीफार गर्दी जास्त दिसत आहे. नक्कीच. आणि ही उन्हाचा तडाखा आहे, उन्हाचा तडाखा वाढण्याच्या अगोदरचं मतदान हे सगळ्यात महत्वाचं आहे. साधारण 10-11 वाजेपर्यंत तरुण मतदारांची गर्दी वाढेल. काय सांगाल निलेश याबद्दल? नक्कीच, कारण आतापर्यंत आपण बघितलं गेलं तर या मतदान केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिक हे मोठ्या प्रमाणात मतदान करायला दिसले आणि आता जे युवक आहेत तेही मतदान करताना येत आहे. आणि उन्हाच्या जे तापमान जे वाढत आहे त्या तापमानापासून थोडंफार राहत होण्यासाठी लवकर मतदान करून हा मतदान करायचा प्रयत्न करत आहे. आणि अगदी काही वेळात आता हंसराज हे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज हे देखील या ठिकाणी मतदान करायला येणार आहे. हंसराज हे साधारण किती वाजेपर्यंत येतील आणि सर्वच राजकीय पक्षांचा उत्साह कसा दिसतोय या निमित्तानं? राजकीय पक्षाचा उत्साह फार चांगला दिसत आहे आणि काही वेळातच हंसराज या ठिकाणी मतदान करायला येणार आहे. आणि त्यानंतर ते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील याच मतदान केंद्रावर आपला मतदानाचे हक्क बजावण्यात येणार आहे. या भागामध्ये बघितलं हा शहरी भाग आहे. नक्कीच. नागपूरमध्ये बाळाला घेऊन मतदानाचा हक्क बजावणाऱ्या आई वडिलांची दृश्यही आपल्या समोर आलेली आहेत. अर्थात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव कुलकर्णी यांनी. तर आपण मगाशी बघितलं कशा प्रकारे आजी आजोबा जे आहेत तिथपर्यंत पोलिंग बूथ पर्यंत आलेले होते, तसंच आपलं छोटं बाळ घेऊन देखील काही जण आलेले आहेत. काय नाव तुमचं आणि आत्ताच वोटिंग केलेलं आहे, बाळ झोपलेलं आहे छान मात्र त्याला घेऊन गेलात थेट? हो, माझं नाव अमृत कपारे आणि हे बाळासोबत आज पहिल्यांदा बाळाचं मतदान आहे. मी आधीपासून करतोय पण बाळाचं पहिल्यांदा आहे. तुम्ही देखील गेलात मतदान? हो. आणि अनेक तरुण जे आहेत त्यांना काय संदेश द्याल? जास्तीत जास्त मतदान होणं खूप गरजेचं आहे, प्रत्येकाचा हक्क आहे खरं तर ते, त्यामुळे थेट झोपलेल्या बाळाला घेऊन इथपर्यंत आलात हे देखील खूप कौतुकास्पद आहे. सगळ्यांनी मतदान करावं असं वाटतं, बिकॉज सगळ्यांचा हा हक्क आहे आणि हक्कच नाही तर कर्तव्य सुद्धा आहे. कारण आपल्याला आपलं भवितव्य, आपल्या देशाचं भवितव्य जर व्यवस्थित घडवायचं असेल तर हा मतदानाने आपण आपलं मत व्यक्त करतो आहे. त्याच्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर ते केलं नाहीत तर पुढचे 5 वर्ष तुम्हाला कोणत्याही आपल्या सरकारबद्दल कंप्लेंट करायचा अधिकार तुम्ही गमावता. खूप महत्वाचं आहे आणि आदर्श आहात तुम्ही सगळ्यांसाठी. खूप धन्यवाद विनयशी बोलल्याबद्दल. तर आपण बघतोय कशा प्रकारे हे जोडपं जे आहे ते झोपलेल्या बाळाला घेऊन इथपर्यंत आलं आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. प्रत्येकासाठी एक आदर्श. पागत लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी सुरुवात होते आणि गडचिरोलीतील चिमूर लोकसभा मतदारसंघात मतदानाला आज सकाळीच सुरुवात झाली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदार हे मतदान केंद्रावर जमलेले आहेत. दरम्यान तिथे काय नेमकी परिस्थिती आहे त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ अतिसंवेदनशील आहे. नक्षलग्रस्त प्रभावित हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि आदिवासी राखीव मतदारसंघ आहे. आणि इथे सकाळी 7 वाजल्यापासून मतदार राजा आपलं मतदान बजावण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून रांगा लावून आपलं हक्क बजावत आहेत. लोकशाहीचं हे कर्तव्य आहे अशा पद्धतीचं मतदार राजा आपलं मतदान करण्यानंतरची भावना व्यक्त करत आहेत. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कनिष्ठ इथली गडचिरोलीची त्या शाळेमध्ये कशा पद्धतीने रांगा लावून मतदार राजा आपलं मतदान करण्यासाठी कसं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतोय हे आपण पाहू शकता. आणि नवमतदारांनी यावेळेला भावना व्यक्त केली की लोकशाहीचा आमचा हक्क बजावला आहे आणि ह्या हक्क बजावताना आम्हाला जो आमचा अधिकार आणि ज्या आमची कामं आहेत, जी गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ही मतदानाचा आम्ही कर्तव्य बजावलंय. मतदान केलं? हो. आता काय वाटते? काही नाही वाटत, चांगलं वाटते. व्हीलचेअर पहिल्यांदा दिली. आता मला समजत नाही ते का बोलतात मला. आता किती वय आहे? किती आहे का बाप्पा मला नाही माहित. आई गेली लहानपणी, माहिती नाही बाप्पा. शाळा नाही शिकून काही नाही.
मतदान केल्यानंतर कसं वाटतंय? बरं वाटतं आहे. आनंद होतोय? हो, आनंद होत आहे. नाही व्हिडिओ जर्नलिस्ट सर्व्हिसचा हेमंत विजय, TV9 मराठी, गडचिरोली. तर जसं आपण पाहिलं गडचिरोलीत वयोवृद्ध आजींनी मतदानाचा हक्क बजावलाय, तसाच मतदानाचा हक्क जो आहे तो नागपूरमध्ये देखील अनेक वयोवृद्धांकडून बजावला गेलेला आहे. अनेक म्हणजे पहिल्यांदा मतदान करणारे मतदार असो किंवा वयोवृद्ध मतदार असो, अगदी कोणाचा तरी सहारा घेऊन आपलं मत किती अनमोल आहे आणि किती महत्वाचं आहे हे दाखवण्याचा खरं तर हा प्रयत्न नागपूरमध्ये करण्यात आलाय. प्रत्येक वयोवृद्धाने नागपूरमध्ये मतदान केलेलं आहे. कोणाचा तरी सपोर्ट घेऊन हे मतदार जे आहेत ते मतदान केंद्रावर येऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. महाराष्ट्रातल्या 7 जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. टप्प्याटप्प्यानं हे सगळं मतदान होत आहे. राज्यभर देशभरातल्या 91 जागा या महत्वाच्या आहेत. विदर्भात उन्हाच्या झळांमध्येही उत्साहात मतदान होत आहे. थेट जाऊया आपण आता भंडाऱ्यामध्ये, गोंदियामध्ये. सुरेंद्र आकोडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सुरेंद्र, उन्हाचा तडाखा आता हळूहळू झळा वाढायला सुरुवात झाली आहे, पण मतदारांचा उत्साह हा खरोखरच कौतुकास्पद आहे. काय सांगाल? आपण त्यांच्याशी संपर्क साधणारच आहोत, पण महाराष्ट्रातल्या या 7 जागांवर आमचं लक्ष आहे. TV9चे 17 रिपोर्टर 7 जागांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 7 जागांवरून TV9चे 17 रिपोर्टर्स लाईव्ह आहेत. राज्यातलं या 7 जागांचं चित्र विश्लेषणात्मक आपण या सगळ्या निमित्तानं पाहतोय. तेथे नागपूरमध्ये आपण बघतोय की प्रचंड उत्साह आहे मतदारांमध्ये मतदानाचा. असे एक आजोबा आपल्या सोबत आहेत. आजोबा, काय नाव तुमचं आणि मतदान आता केलेलं आहे, कसं वाटतंय? दवंडे, चांगलं आहे मतदान. आपलं सरकार आलं पाहिजे, भाजप एवढी इच्छा म्हणत. थकल्यासारखं वाटते मला आता. बसता का तुम्ही? नाही तिथे एकदा दाखवा ना बोट सगळ्यांना. छान मतदान केले जातात. आजोबा, अनेक तरुण जे आहेत त्यांना असं वाटतं की मतदान ते बाहेर निघत नाही. तरुणांना काय संदेश द्याल? नाही, तरुणांना हा संदेश आहे की व्होटिंग केलं पाहिजे. ते अधिकार आहे आपला. बस. आजी आजी काय सांगाल? आजी काय सांगाल? काय? तुम्ही मतदान केलं का आता? हो, मतदान केलं. कसं तरुणांना काय संदेश द्याल आजी? त्यांना मतदान हे केलंच पाहिजे ना, आपला हा हक्क आहे हे मी त्यांना सांगेल. मतदान हा आपला हक्क आहे आणि मतदान केलंच पाहिजे. आपण बघतोय म्हातारे आजी आजोबा जे आहेत ते चालता येत नाही तरी सुद्धा इथपर्यंत पोलिंग बूथ पर्यंत आले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. खरं तर त्या प्रत्येक तरुणासाठी ही चपराक आहे जे आज मतदानाला बाहेर निघत नाहीत. त्यामुळे आता दिवस सुरू झालेला आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं आदर्श घ्यायला पाहिजे आणि प्रत्येकानं मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. कॅमेरामॅन अमित सह वैभव कुलकर्णी, TV9 मराठी, नागपूर. लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदारांची जशी भूमिका असते तशीच राजकीय पक्षांची भूमिका महत्वाची असते. आपल्यासोबत पाहुणे जोडले जात आहेत. अमरावतीहून सुरेंद्र निराडकर भाजपचे आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. सर, काय मतदारांचा उत्साह दिसतोय, कसं वातावरण दिसतंय, काय सांगाल तुमची आजची प्रतिक्रिया लोकांच्या उत्साहाबद्दल? निराडकर, माझा आवाज ऐकू येतोय? हा, नेरलकर बोलतोय. काय प्रतिक्रिया, काय पहिली काय प्रतिक्रिया आहे? निवडणुकीचं आता वातावरण उत्साहात सुरू आहे सगळीकडे. आतापर्यंत जे आम्हाला रिपोर्ट्स येत आहेत त्याच्यामध्ये मतदान हे चांगल्या पद्धतीनं होत आहे आणि तरुण जे प्रथमच मतदान करतायत त्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ज्या येत आहेत त्या प्रतिक्रियाच अशा आहेत की आम्ही विकासासाठी मतदान करत आहोत, यावरून सर्व काही संकेत मिळत आहेत. नक्कीच मतदान विकासासाठी आहे, मतदान देशासाठी आहे, मतदान स्वतःसाठी आहे, मतदार राज्यासाठी आहे. ही भावना अत्यंत महत्वाची आहे. आपण बोलणारच आहोत, पण तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. महाराष्ट्रातल्या 7 जागांचं महाकव्हरेज पाहत आहे फक्त TV9 मराठीवर. पाहत राहा TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.